सर्व थरातील ईपीएस संघटनांचा ईपीएस 9,000 रुपये पेन्शन व डीए ईपीएस 9,000 रुपये अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण ईपीएस पेन्शनचा अन्न सुरक्षा हम सब मोदी सरकार स्पष्ट के बात तो तुमको नहीं तो तुमको 9,000 रुपये पेंशन तो तुमको 9,000 पेंशन और डीए तो तुमको देना पड़ेगा। नहीं देंगे तो 2024 में उठा के कुर्सी नमस्ते उठा के कुर्सी हम सब सर्व थरातील पेन्शनर्स एक कुटीचा सर्व थरातील पेन्शनर्स एक कुटीचा सर्व थरातील ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस पेन्शनर्सचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे एम.आर. जाधव। आज आम्ही या ठिकाणी देशातील 70,000 ईपीएस पेन्शनर्स 70 लाख ईपीएस पेन्शनर्स यांच्या मागण्यासाठी आलेलो आहोत। या ईपीएस पेन्शनर्सनी सेवेत असताना आपल्या नोकरीच्या काळामध्ये सरकारकडे चांगली पेन्शन मिळावी या निमित्तानं कायदा ईपीएस 95 या आधारे आम्ही आमचं पेन्शनसाठी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे दर महिन्याला 40 वर्ष। त्या कॉन्ट्रिब्युशनची रक्कम आज सरकारकडे 6 लाख कोटी रुपये जमा आहे, ती मार्च 2022 पर्यंतची। आणि यावर सरकारला जवळपास महिन्याला 40,000 कोटी रुपये व्याज मिळतंय, पण त्या व्याजातून फक्त 19,000 कोटी रुपये पेन्शन म्हणून वाटतंय आणि 21,000 कोटी रुपये हे सरकार इतर कामासाठी खर्च करतंय। म्हणून आम्ही या सरकारला सांगणार आहोत, या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी मे 2014 मध्ये याच महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीला जंतर मंतरवर असं आश्वासन दिलं होतं बीजेपीनं, आम्हाला तुम्ही सत्तेवर आणा, आम्ही तुम्हाला किमान कोशियारी कमिटी म्हणजे 3,000 रुपये पेन्शन आणि डीए ताबडतोब लागू करू असं आश्वासन दिलं। आणि देशातल्या 70 लाख ईपीएस पेन्शनर्स आणि कामावर असलेल्या 18 कोटी भविष्यनिधी कामगारांनी या देशातल्या सरकारला मागणी काय सांगा, या देशातल्या सरकारचा बदल केला आणि मोदीला आणलं। आमची मागणी आहे की ईपीएस पेन्शनरना किमान जीवन जगण्यासारखं 9,000 रुपये पेन्शन, आम्ही 9,000 का मागतो कारण किमान वेतन देशामध्ये 18,000 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे 9,000 रुपये पेन्शन आणि त्याला डीए द्या। त्याबरोबर ईपीएस पेन्शनरचं उत्पन्न हे वर्षाला 60,000 रुपयापेक्षाही कमी आहे, त्यामुळं त्यांना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सामील करा। त्याबरोबरच सर्व ईपीएस पेन्शनर्स त्याच्या परिवाराला वैद्यकीय सुरक्षा, मोफत वैद्यकीय सेवा द्या, या व अशा त्यांना मोफत प्रवास द्या, अशा प्रकारच्या अनेक मागण्या आम्ही सरकारकडे ठेवलेल्या आहेत। पण हे सरकार गेली 9 वर्षापासून निव्वळ जनतेची तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय करणार तुम्ही पुढे? आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही देशामध्ये सर्वत्र व जंतर मंतरवर एक मोठा निदर्शनं आणि उपोषण करणार आहोत। धन्यवाद।